हाय. नमस्ते मॅडम. नमस्ते. 2 मिनिटं बोलायचं होतं. ईशाला सुट्टी हवी आहे का? कुठं बाहेरगावी जायचं आहे का? नाही नाही, तसं नाही. ॲक्च्युली थोडं वेगळं बोलायचं होतं. निसंकोचपणे बोला. अ, ईशा ईशा क्लासमध्ये चांगली वागते ना? हो, सगळ्यांशी मिसळून वागते. तिच्यामध्ये खूप अंडरस्टँडिंग आहे. पटकन सगळ्या गोष्टी समजते. मी तर म्हणेन ती खूप हुशार आहे. ओके, दॅट्स गुड. हेच विचारायचं होतं का तिच्या प्रोग्रेसबद्दल? नाही नाही, म्हणजे हो, पण ॲक्च्युली ईशाला तिच्या वडिलांचं नाव काय असं विचारलं गेलं होतं. हो, मीच विचारलं होतं. म्हणजे सगळ्या मुलांची परीक्षा घेतली. सगळ्या मुलांनी व्यवस्थित उत्तर दिलं. फक्त ईशाने नाही दिलं. तिने बाबांच्या ऐवजी तुमचं नाव घेतलं, ईशा मानसी देशपांडे. आय नो, मीच शिकवलंय ते तिला. एनी प्रॉब्लेम? तेच सांगायचं होतं टीचर तुम्हाला. ईशाला नॉर्मल कुटुंब असं नाहीये, म्हणजे आई वडील असं. ओ, म्हणजे ईशा ॲक्च्युली माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. पण सध्या माझ्या बहिणीची डिवोर्स केस सुरू आहे. अच्छा, मग ती त्यांच्याजवळ राहत नाही का? ॲक्च्युली माझ्या ताईला मूलच नको होतं. हे तिच्या डिवोर्सच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. त्यामुळे ती तिला सांभाळत नाही. ओ, आय सी. वाईट वाटलं ऐकून. मी तिच्याचा आई म्हणून सांभाळ केलाय एकटीने. त्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट होती, प्लीज तुम्ही तिला तिच्या वडिलांचं नाव विचारू नका. स्पेशली इतर मुलांच्या समोर तर अजिबात नाही. ठीक आहे, पण त्याने काय होईल? त्याने तिला प्रश्न पडणार नाहीत आणि बेसिकली ती कन्फ्यूज होणार नाही. तुम्ही मला समजावून सांगितलं, मी समजावून घेतलं. हा प्रश्न तिला विचारणारी मी एकटी नाहीये. हो, पण हा प्रश्न तिला रोज कोण ना कोण विचारणार. म्हणजे मित्र मैत्रिणी, त्यांचे आई वडील कोणीही विचारू शकतो. नाही, बरोबर आहे तुमचं, पण बाकीच्यांचं जाऊ द्या. हाच प्रश्न ईशाने जर तुम्हाला विचारला, माझे बाबा कोण आहेत, तर तुम्ही काय कराल? सिंगल पेरेंट्सना या अशा प्रश्नाला नेहमीच तयार राहावं लागतं. कारण एखादा पुरुष बाबा असणं म्हणजे काय हे ईशाला आत्ता या वयात कळणार नाही. इतर मुलांनी बाबांचं नाव सांगितलं, फक्त मीच सांगितलं नाही, हा तिचा प्रॉब्लेम होता. म्हणूनच ती मला बाबांचं नाव विचारत होती. तिच्या या प्रॉब्लेमकडे खूप हळुवारपणे पाहायला हवं. खरं तर ताई, आमची सिच्युएशन इतकी वेगळी आहे ना. ईशाची खरी आई आहे, पण ताई काय तिची जबाबदारी घेणार नाही. त्यामुळे ईशाच्या या सगळ्या प्रश्नांना मलाच उत्तर द्यावी लागणार आहेत. खरे, आणि मुख्य म्हणजे तुला नेमकी काय उत्तरं द्यायची हे ठरवावं लागेल. नाहीतर मग ईशा कन्फ्यूज होईल. पण कुठलंही शॉर्ट टर्म सोल्युशन नको की ज्यामुळे रोगापेक्षा औषध जड होईल. कारण त्यामुळे ईशाला जो धक्का बसेल ना, तो खूप मोठा असेल. तुला पण चाइल्ड सायकोलॉजी माहितीच आहे. हा आत्ता तिला प्रश्न पडला ही तर सुरुवात आहे मानसी. त्यामुळे कुठल्या तरी पुरुषामध्ये ती बाबा शोधणार हे स्वाभाविकच आहे. आणि हेही लक्षात घे की बाबा म्हणजे नेमकं काय हे तिला आत्ता कळणारच नाही. बाबा म्हणजे आपल्याला उचलून घेणारा, आपला लाड करणारा, आपल्याला हवं ते आणून देणारा माणूस असंच तिला वाटणार. तिला टॅकल करणं खूप कठीण जाईल का ग? कठीण तर असतंच ग. कारण आपण जे समजून घेऊ शकतो ते लहान मुलांना समजत नाही.
त्यांची ती कुवतच नसते. त्यांना फक्त त्यांच्या प्रश्नाची उत्तरं हवी असतात. मम्मा आणि बाबा यांच्यात काही नातं आहे हे कळण्याचं ईशाचं आता वय नाही. खरंय. तसं आज मी तिच्या टीचरशी बोलून आलीये, पण तू म्हणते तसं ही फक्त सुरुवात आहे. आणि तुला हे सगळं खूप काळजीपूर्वक हँडल करावं लागेल. पण पुढे जाऊन मम्मानं काहीतरी मला सांगून फसवलं असं तिला वाटता कामा नये. एकदा का मनात फसवणुकीची भावना निर्माण झाली ना, तर तिचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. ये निलय, निलय ये लवकर लवकर लवकर, या या या, चला 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 चला, घरी जायचं ना. ये गुड बॉय, चलो. कसं केलं आपण, दोनदा दोनदा. ईशा, चला 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 घरी जाऊया. काय झालं? चल जाऊया, ते पण सगळे गेले. चला 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 चला. काय झालं? तुला भूक लागली आहे का? उतर, ये. 1 2 3. चला. चपला कुठे आहेत आपल्या? चपला कुठे? बाळाची काळजी कशी घ्यायची हे सिस्टरने तुम्हाला व्यवस्थित समजावलं असेलच. सगळं तसंच करायचं. हो डॉक्टर, निर्मला मॅमने सुद्धा सगळं समजावून सांगितलंय. आम्ही सगळी काळजी घेऊ. आमचं बाळ छान हेल्दी आहे. आमच्या घरी जोरात तयारी चालू आहे बाळाच्या स्वागताची. आम्ही सगळे खुश आहोत. थँक्यू डॉक्टर. तुम्ही सगळं व्यवस्थित पार पाडलं. नो नो, इट्स माय ड्युटी. ते कर्तव्यच आहे माझं. पण तुम्हाला सांगतो, आमच्या घरात एक बाळ असावं हे आमचं स्वप्न 8 वर्षांनी पूर्ण झालं. म्हणूनच तर इथे डिलिव्हरी केली. सगळं कसं व्यवस्थित पार पडावं असं वाटत होतं. तुमच्याशिवाय दुसरं कोणाचंही नाव सुचेना. सर, हे तुम्ही म्हणजे सारिका, ही माझी न्यू सेक्रेटरी. आजपासून दिवसभर ही माझ्या सोबतच असणार. डॉक्टर, हा, नाही नाही, असं काही नाहीये. असं काही नसतं. प्रत्येक जण आपलं आपलं नशीब घेऊन येतो. आम्ही फक्त आमचं काम चोख करतो, एवढंच. हॅलो मिस्टर अँड मिसेस सावंत. निघालात तुम्ही? हो मॅडम, तुमचेही आभार. अरे आभार कसले, कामच आहे आमचं ते. नाही, तुमचं बाळ हेल्दी आहेच, त्याची नीट काळजी घ्या. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली, काही वाटलं तर आम्हाला फोन करा किंवा प्रत्यक्षात या. बाळाला घेऊन या. ओके? हो. या. थँक्यू. विक्रांत, हॅपी? नो, नॉट रिअली. का? काय म्हणजे? आता मी जरा वेगळा विचार करत होतो. काय पण म्हणजे काही झालंय का? आता मिस्टर सावंत किती आनंदी होते ना. मी आठवत होतो की मला इतका आनंद केव्हा झाला होता. जेव्हा तू एखादी केस आहे ना सुरळीतपणे पार पाडायचं असतं, तेव्हा तू असाच आनंदी असायचा. नाही, मी ईशाला सांभाळत होतो ना, तेव्हा मला इतका आनंद झाला होता. बघ, ती तानी असताना मी तिला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचो. हो, तू तिला इथे आणायचास, त्यामुळे तुझं सगळं लक्ष डिस्ट्रॅक्ट व्हायचं आणि याचा मला खूप राग यायचा. पण आता मला तेव्हा खरंच मनापासून बरं वाटत होतं. खरं तर मी आधीपासूनच ईशाची जबाबदारी घेतली होती, पण ती फक्त तोंडी होती.
जेव्हा खरोखरच मी तिला सांभाळायचा प्रयत्न केला तेव्हा मला खूप समाधान मिळत होतं. ओके, पण तुला आत्ता का आठवतं हे सगळं? नाही, म्हणजे या सगळ्या गोष्टीला 3 वर्ष होऊन गेली. हो, आता मी माझ्या जबाबदारीपासून पळत तर नाहीये ना. म्हणजे इथे यायला मी सुरुवात केलीये, पण त्याऐवजी मी ईशाची जबाबदारी घ्यायला हवी होती का? हा, तुला तुला काय वाटतं? मी काय सांगू तुला या बाबतीत? आपल्यासाठी हे सगळ्यात मोठं त्रांगड आहे. तर मला सारखं वाटतं की मी ईशाची जबाबदारी टाळतोय का? दप्तर. अरे वा, बरं मला सांग, तू काय खाणार आहेस? काहीच नाही. का ग, पोटात दुखतंय का तुझ्या? नाही, मग खायला का नकोय? नकोय मला. आपण मस्त मस्त गरम गरम आमटी भात खाऊया. नकोय मला. आणि मग मम्माने जर मला विचारलं की इशू पिल्लूने खाल्लं का, तर मग सई मावशी काय सांगणार? काहीच नाही. ए इशू, तुमच्या शाळेत आज नवीन पोएम शिकवली? शिकवली. ए मग मला म्हणून दाखव ना पोएम प्लीज. नाही. तर का करते? तुला टीचर काही बोलल्या का, रागावल्या? नाही. ए हा, मी कलर बुक आणू का? आपण कलर करूया दोघी. नको. बरं हे बघ, ही तुझी बॅग आणि ही वॉटर बॉटल तिथे ठेवून ये. जा पटकन. हॅलो. हा मानसी, अगं हिचं काहीतरी बिनसलंय ग. अरे बापरे, काय झालं? घाबरू नकोस. शाळेत पण माझ्याशी नीट बोलत नव्हती आणि घरी आल्यावर सुद्धा बोलत नाहीये. मूड नाहीये अजिबात. काही खाल्लं का तिने? नाही ना, तेच तर. खायला नकोय, खेळायचं नाहीये, कलर करायचं नाहीये, पोएम म्हणून दाखवायची नाहीये, काही नाही. नुसती नकार घंटा सुरू. देव जाणे काय झालं, कारण आज तिच्या टीचरशी सुद्धा बोलले मी. पण मग मी काय करू आता? ती काहीच बोलत नाहीये का? नाही ना, काहीच धड बोलत नाही. नुसतं हो, नाही, नकोय एवढंच बोलते. मी तिला पोटात दुखतंय का म्हणून पण विचारलं तर नाही म्हणाली. तिला दुसरं काही होत असेल का? मी एक काम करते, मीच येते तिथे, कारण इथून मी काहीच सांगू शकणार नाही. आलेस मी, पण तोपर्यंत बघशील ना तू सई? हो हो, अर्थातच. ये तू. ओके, बाय. बाय. इशू इथे ये. तुला एक गंमत सांगू मी माझ्या ऑफिस मधली, ऐकायची? अरे अरे काय चाललंय तुमचं? उद्याची तयारी झालीये का? आई, आता झोपायची वेळ आहे ना. तरी का ओरडतेस आम्हाला? अरे उद्या शाळा आहे ना सकाळी, सगळी तयारी करून झोपायचा. उद्याला मग हे राहिलं ते राहिलं सगळं नकोय. चला चला उठा. अरे उठा, चला लागा तयारीला. काय मुलं ती? उद्या सकाळी इतका गोंधळ घालत बसणार ना नंतर. झालं का? बाबा हे बघा. बघा ना, हे बघा किती फाटली आहे वगैरे. माझी फाटली आहे बघा, चेन पण नाही लागत आहे. अरे काय? किती जुनी झाली आमची सॅक. बाबा आता शाळा सुरू व्हायची वेळ झाली, अजून नवीन नाही घेतली आहे. नवी कशाला हवी? मागच्याच वर्षी नव्या सॅक घेतल्या होत्या ना. हो, पण बुक्स, नोटबुक्स त्यांचं वजन किती असतं? भरून भरून बॅग जड होते आणि मग ती फाटते. माझं पण सेम. बाबा नवीन स्कूल बॅग आणूया ना. ए नव्याची काही गरज नाही. अरे शिवून घ्या ना, त्या 6 महिने वापरता येतील. अगं काय गाई, शिवून घ्या काय, किती घाण दिसेल ते. आणि आमचे मित्र पण आमच्यावर हसतील. हा, तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे, मग झालं. बाबा प्लीज हो.
आणि तुम्ही आईचं नका ऐकू, कारण यावर्षी तर खूप जास्त बुक्स आहेत आम्हाला. हा, आणि आमची आता बॅग पण फाटेल. बाबा प्लीज, आणि आम्ही जरा मोठी बॅग हवी आहे आम्हाला. मला पण. मला आहे ना सिद्धेश सारखी बॅग हवी आहे. कालच बघितली मी, एकदम सुपर आहे. आणि हा बाबा, बुक्स आणि कव्हर्स पण तर घ्यायची आहेत. अरे हा, आणि आपल्याला नवीन छत्री पण लागेल. नाही नको, छत्री नको, विंड चीटर हवाय. हा, विंड चीटर. बाबा मला पण बाबा प्लीज हो. प्लीज. अरे हो हो कळलं मला, पण आता रात्री जायचंय का शॉपिंगला? नाही ना, मग आता शांत बसा जरा. मला तुमच्या सगळ्या मागण्या कळल्या. बघू आपण उद्या. हा, बघू. आता बघू काय हो, म्हणजे आणणार आहात की नाही? अरे आणणार, पण आत्ता पिडू नका रे. उद्या. उद्या नक्की. होय होय. येस येस. मानसी एकटी ईशाला सांभाळते. खर तर तिची जबाबदारी मी घेतली होती. तसा प्रयत्न सुद्धा केला होता मी. ले ले इशू, तू कुठे आलीयस? खूप आठवण येत होती तुझी ईशा. का? का म्हणजे? मग मी बोलणार कोणाशी? मी जोक्स, माझ्या छान छान गोष्टी कोणाला सांगणार? आणि हा, मला एकट्यालाच नाही, सगळ्यांना तुझी आठवण येत होती. विक्रांत, मी डिस्टर्ब करते का? काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे प्रॉब्लेम असेल तर मला सांग, मी कदाचित मदत करू शकेन तुला. असा का लूक दिलास तू मला? झालं तुझं बोलून. मला इथे शांतपणे बसायचं. इतरांना जेव्हा बोलायचं असतं तुझ्याशी तेव्हा बरा वेळ असतो रे तुझ्याकडे, आणि आता मला बोलायचंय तर तुझ्याकडे वेळ नाही. हे बघ, मला तुझ्यासोबत बोलायला वेळही नाहीये आणि माझी इच्छाही नाहीये. विक्रांत, काय प्रॉब्लेम झालाय? अरे काही झालं असेल तर मला सांग, कदाचित मी काही मार्ग काढू शकेन. कारण तुझ्यासारखं रडत तर नक्कीच मी बसत नाही ना. हो का? मग ईशाच्या बाबतीत मला जरा मदत करशील? तिच्या बाबतीत काय करायचं हे मला सुचवशील? बोल ना आता. मदत करायची ना तुला? सांग. मी ईशाबद्दलच विचार करत होतो. सांग, कसं तिची जबाबदारी कशी पूर्ण करायची? कर मला मदत. आता ईशाची जबाबदारी कशी घ्यायची हे मी तुला कसं सांगू? तूच म्हणाला होतास ना ईशाची सगळी जबाबदारी मी घेणार आहे म्हणून. मग माझा प्रश्न कुठे येतो?
एनिवे आय एम टायर्ड. मी जाते.